आपण प्रभाग 22 मधनं अपक्ष उमेदवारी लढवत आहोत. काय सांगा? नाव सांगा तुमचं. मी दशरथ मस्के, प्रभाग 22 इथून सफरचंद ह्या चिन्हावर निवडणूक लढत आहे. निवडणूक यासाठी लढत आहे की ज्या तिकिटा वाटल्या गेल्या भारतीय जनता पार्टीने या कार्यकर्त्यांना वाटतं आणि काही लोकांना लगेच आल्यानंतर तिकीट देणार, त्या अन्यायाविरुद्ध लढत देण्यात मी उभा आहे. यानंतरही कोणत्या कार्यकर्त्याला अन्याय होऊ नये म्हणून मी प्रभाग याच्यातून सफरचंद चिन्हावर निवडणूक लढत आहे. काय एक ध्येय आपल्या विकासाचं राहणार अगर आपण नगरसेवक निवडून आलात तर? प्रभागातील पाण्याची समस्या आहे, स्वच्छताविषयी समस्या आहे, आरोग्यविषयी समस्या आहे, ज्या काही समस्या क्रीडांगणाच्या समस्या आहे याच्यावर आम्ही फोकस करतो. समस्या सोडवणार जनतेच्या. मी नंदिनी आशिष भुते, मी ओबीसी महिला म्हणून उभी झालेली आहे आणि आपलं आहे AC. आणि माझे जे मिस्टर आहे, आम्ही हे भारतीय जनता पार्टीचे 15 ते 20 वर्षापासून कार्यकर्ता आहोत. माझ्या मिस्टरांनी पुष्कळ सारे म्हणजे काम केलेले आहे, जनतेची सेवा करणे, वार्डामध्ये फिरणे. जेव्हा 3 वर्ष जेव्हा नगरसेवक नव्हते तर आशिष भुते पूर्ण वार्डामध्ये फिरलेले आहे माझे मिस्टर. पण तरीही भारतीय जनता पार्टीने आमच्यासोबत अन्याय केला आहे, त्या विरोधात आम्ही थोडंसं हे उभं झालेलं आहोत. तर फक्त निवडणूक विरोध करण्याकरता लढत आहे की अगर निवडून आले तर विकासही करण्याचं ध्येय राहणार आहे? नाही, आम्ही विरोध म्हणून नाहीच आहे, विकास करण्यासाठीच आलेले आहे. आम्ही लोकांची सेवा करूलच, फक्त जनतेने आम्हाला एकदा चान्स द्यावं, फक्त एवढी विनंती करते बस. आपण प्रभाग 22 मधनं उमेदवारी लढवत आहात. अगर आपण नगरसेवक निवडून आला तर काय आपले एक ध्येय राहणार आहे? मी प्रियंका रविशंकर कुंभारे, प्रभाग 22 मधनं निवडणूक लढत आहे. इथल्या माझ्या जनतेने आम्हाला उभं केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये माझे पती गेल्या 40 वर्षापासून आहेत, पण आमच्या जुनी मंगळवारीमध्ये गेल्या 25 वर्षापासून एकही तिकीट दिलेली नाही आहे. आणि आमच्या मंगळवारीतला जो विकास आहे तो अधुरा आहे. तर तोच विकास पूर्ण करण्याकरता इथल्या जनतेचा आवाज आम्हाला, त्यांचा हाहाकार की नाही, आपल्या मंगळवारीमध्ये एक असा नगरसेवक असावा का जेणेकरून तो आपल्या प्रभागाची उन्नती करेल. आणि माझे पती करत आलेले आहेत, सेवा म्हणून हे करत आलेले आहे. बस मी निवडून आल्यानंतर माझ्या प्रभागाची सेवा करेल, पाण्याची समस्या सोडवेल. फक्त 2 तास आमच्या मंगळवारीला पाणी मिळतो, तो मी 4 तासासाठी 6 तासासाठी इथल्या जनतेला पाणी देईल. आम्ही ॲप्लिकेशन पण दिलेली आहे. आणि इथले रस्ते मोठे नाहीत, छोट्या गल्ल्या आहेत, त्या मोठ्या करण्याच्या ध्येयासाठी म्हणूनच मी प्रभाग 22मधून उमेदवारी मागितली आहे आणि अपक्ष उमेदवार म्हणून मी लढत आहे. इथे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या कुठेतरी बंद होताना दिसत आहे. गरीब जनतेच्या मुलांना बाहेर जाऊन महागाचं शिक्षण घ्यावं लागत आहे, तर त्यांना कमी दरामध्ये इंग्लिश शिक्षण मिळू शकेल याकरता आपण काय करणार? निवडून आले तर मी ज्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्या मी पुन्हा सुरू करेल आणि CBSE पॅटर्न ठेवेल, जेणेकरून आता सगळीकडे इंग्लिश सुरू आहे, सगळीकडे मराठी आता चालत नाही. पण मी मराठी हा सब्जेक्ट ठेवेल आणि इथल्या बंद झालेल्या शाळा सुरू करेल आणि इथला विकास करेल. प्रभाग 22 मधला. प्रियंकाताई, आपले साहेब जे होते कुंभारे साहेब ते नगरसेवक राहिलेले आहेत. नगरसेवक राहिलेले आहे. इथले नगरसेवक काम कोणतेच करत नाही. माझे पती जे आहे ते स्वतः त्यांच्या समस्या सोडवतात, निराधारांची काम करून घेतात, स्वतः त्यांना गाडीवरती घेऊन जातात. कुणाची नाली बंद राहिली ते सुद्धा आमच्या घरी येतात, नगरसेवकांच्या घरी जात नाही. ते रविशंकर कुंभारेच्याच घरी जातात. कचरेवाला येत नाही, तो सुद्धा काम ते रविशंकर कुंभारे करतात. त्यांच्याच याच्यावरती म्हणून मी आता निवडणूक लढत आहे. भुते साहेब, आपण तिकीट दावेदारी केली, आपल्याला तिकीट मिळाली नाही म्हणून आपण अपक्ष लढवत आहात. काय एक ध्येय राहणार आहे निवडून आल्यावर? भारतीय जनता पार्टीकडनं मला पक्षानं तिकीट नाकारली. मी या अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला. या प्रभागात मागील अनेक वर्षापासून जे समस्या होत्या लोकांच्या, 70 वर्षांपासून जे मंगळवारच्या रुंदीकरणाचा रस्त्याचा विषय होता, हा आम्ही मागच्या विधानसभेपासून लक्ष वेधी धरून त्याचा मार्ग कसा निघेल अशा त्या रस्त्याच्या विकासाकरता आम्ही अनेकदा नागपूर महानगरपालिका यांच्या मागे लागून इथले स्थानिक जे आमदार आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही रस्ते मोठे करण्याचं जे प्रपोजल होतं
ते मुंबईला पाठवण्याचा प्रयत्न केला. येत्या मार्च महिन्यानंतर या रस्त्याचं काम सुरू होणार. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे या जुनी मंगळवारी भागातली जी समस्या होती, रस्ते रुंदीकरणाचा विषय होता. अनेक वर्षापासून काही लोक नगरसेवक इथे येऊन गेले, त्यांनी आश्वासनं देऊन गेले की रस्ते मोठे करतो, पण आज 70 वर्ष आले तो रस्त्याचा विषय थांबलेला होता. लोकांच्या खूप समस्या होत्या, पण ते काही झालं नाही. ते आम्ही मागच्या 1 वर्षापासून त्याची सतत मागे लागून मी त्याचा पाठपुरावा केला. त्या स्लम भागात जे राहिलेले कामं आहे, तुम्ही ह्या तिन्ही उमेदवार अपक्ष उमेदवाराला नागरिकांनी भरभरून एक वेळा मतं द्यावं, राहिलेले काम पूर्ण करू अशी मी आश्वासन देतो. धन्यवाद. 2002 मध्ये नगरसेवक राहिलेले आहात, काय वाटतं? आपण आपल्या नेतृत्वामध्ये अपक्ष पॅनल लढवत आहात आणि आपण भारतीय जनता पक्षाकडनं तिकीट सुद्धा मागितली होती, काय सांगाल? मी 2002ला या क्षेत्रातून 3चा प्रभाग होता, होता आणि जुनी मंगळवारीपासून नवापुरापासून तर शिवाजीनगरपर्यंत नगरसेवक होतो. परंतु शासनाच्या अटीने ते एस टी म्हणून मी सदस्य 7 महिन्यात रद्द झालो. त्याच्यानंतरसुद्धा मी भारतीय जनता पार्टीचं काम करीत होतो. परंतु आता 3 वेळा म्हणजे आता 14 वर्षापासून 3 वेळा मला आश्वासन भेटलं की तुम्हाला तिकीट भेटणार आहे, काम करत राहा. परंतु 2012मध्ये मी माझी तिकीट आखरीच्याच टाईममध्ये कापली आणि आज बी मला आता BJPवाल्यांना फॉर्म भरायला लावलं, लेडीज म्हणून भर म्हणे, तुमची तिकीट पक्की आहे. आणि फॉर्म भरल्यानंतर त्यानं 2-2:30 वाजता दुसऱ्याला तिकीट दिली. त्याच्या मी खंत करतो आणि येणाऱ्या काळात मी समाजसेवक म्हणून काम करीन आणि जे बी जनतेची सेवा राहील, निराधार असो, कोणतीही योजना असो, वृद्ध व्यवस्था असो, सीवन क्लास असो, आम्ही गव्हर्नमेंटची योजनेचं आपले नागरिकांना सवलत देतो, त्यांना प्रशिक्षण देतो, फ्रीमध्ये देतो. आम्ही लोकांचे हार्टचे ऑपरेशन आम्ही स्वतः घेऊन जाऊन हे शासनाकडून सवलत मिळते ते आम्ही पूर्ण करतो आणि स्वयंसेवक म्हणून मी काम करीन. या वार्डात गटर लाईनची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, अधिक आपल्याला लायब्ररी या प्रभागासाठी आपल्याला बनवायची आहे जुनी मंगळवारी आणि रस्ते चौडीकरणासाठी मी सतत 20 वर्षापासून वाढत आहे. आताही निवडणूक झाली होती विधानसभेची, त्यावेळेस मी हा विषयावरच मी चर्चा करून जे उमेदवार होते प्रवीणजी की त्यांना विषयावर चर्चा करून की माझ्या या जुनी मंगळवारी वार्डाच्या माझे 3-4 रस्ते चौडीकरण होईल तर माझ्या भावाबंधांना रोजगार भेटन आणि तिथं वस्ती चांगली होईल. आणि येणारा जे बी काही असेल आमचे उमेदवार 3ही आहे, त्या 3 उमेदवाराला निवडून द्या. अपक्ष उमेदवार आहे, आम्ही चांगले कामं करू. कारण की याच्या पहिलेचे जे नगरसेवक होते कधी जनतेसोबत संपर्क नाही राहिला. त्याच्यासाठी आमच्या सेवा म्हणून आम्ही लोकांना मतं मागून हे आमचे आहे, आमचे जे आहे AC, कपाट आणि ॲपल हे 3ही जनतेनं तिघालाही जनतेनं निवडून द्यावा एवढंच मी आपले. भारत माता की प्रियंकाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, प्रियंकाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कपाट, अरे कपाट, अरे कपाट, आगे कपाट, अरे